धन्यवाद डीजे मास्टर. हॅलो, थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया अंपायरांना एक विनंती असेल की हा सामना आपण त्वरित चालू करायचा आहे. फास्ट खेळवा. आपल्याला फायनल 5 ओव्हरचा खेळवायचा आहे. तर दोन्ही संघाने सहकार्य करायचं आहे. रोहित चहू बाजूला प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. आणि हा विजय आहे अर्थात क्रिकेटचा. हा विजय आहे अर्थात माणगाव प्रीमियर लीगचा. आणि हा विजय आहे मंगू जाधव आणि संपूर्ण समितीचा. नक्कीच सर. सौरव दादा विचारे, विजय दादा वाडवळ आणि संकेत दादा मुंडे यांच्याकडून ह्या पहिल्या ओव्हरसाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि प्रत्येक विकेटला 100 रुपये. धन्यवाद वाडवळ, सौरव दादा विचारे आणि संकेत दादा मुंडे. तसेच षटकाराच्या हॅट्रिकला सागर दादा मोरे यांच्याकडनं 1001 आणि विकेटच्या हॅट्रिकला देखील या सामन्यासाठी 1001 रुपयाचा सागरदादा मोरे यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद यासीन सर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं तसेच सर्व खेळाडूंचं मी स्वतः हर्षल मुंडे आणि या माणगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये तुम्हा सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण जातोय मैदानाकडे. स्ट्राईकला समीर परदेशी, गोलंदाज मसूद. पहिला चेंडू अडवा बॅटने खेळलाय ऑन साइडला. फिल्डर थोडा फंबल. मसूद गजगे खेळाडूला दुखापत झाली आहे. मागच्या मॅचचा हिरो आहे. पाणी उपलब्ध करून द्यायचं. पाणी मैदानामध्ये त्वरित उपलब्ध करून द्यायचं आहे. माणगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले. आणि या पहिल्या पर्वामधील आपण पाहतोय हा दिवस आहे 4था शेवटचा आणि अंतिम दिवस. आणि ही दुसरी सेमीफायनल. हर्षल आपण पाहतोय मुकुल मेहता या समितीचे मेंबर आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवत आहेत. पाण्याची गरज लागल्यानंतर लगेच ते धावत गेलेले आहेत. नक्कीच अशा प्रकारचे जर सदस्य असतील, अशा प्रकारचे जर सहकारी असतील, पण मंगू जाधव जे अध्यक्ष आहेत आणि ही स्पर्धा का यशस्वी होते याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. त्याचप्रमाणे केदार असतील, भाई दसवते असतील, रोहित रातवळकर असतील. कमालीची इथे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेत आहेत, नक्कीच त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे फहद कलवरकर भाई आपण पाहतोय इथे आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक सदस्य इथे झटतोय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि हेच या स्पर्धा यशस्वी होण्याचं प्रमुख कारण आहे हर्षल. नक्कीच नक्कीच आपण पाहिले सर 1 तारखेपासून पाऊस पडला. पावसानंतर शेवटपर्यंत हार मानली नाही. आणि नक्कीच त्याचंच एक उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. खेळाडूला दुखापत झाली, त्यानंतर पाणी घेऊन मैदानामध्ये. कोणतीही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर सोपं नसतं. हे शिवधनुष्य पेलण्यासारखं असतं. कारण मग पैशाची जुळवाजुळव असेल, मैदान असेल, कळपट्टी असेल किंवा संघ मालक असतील, असे अनेक प्रकारचे त्यांच्या समोर बरेच प्रसंग असतात, प्रश्न असतात. परंतु त्या प्रश्नांना योग्य ते उत्तर दिलंय आणि आपल्या सर्व माणगावकरांसाठी अप्रतिम देखणी ही क्रिकेटची स्पर्धा ते घेऊन आलेली आहेत. आणि यशस्वी आयोजन प्रयोजन मंगू जाधव आणि संपूर्ण समितीचे मी म्हणेन. नक्कीच नक्कीच घेतलेली दिनरात घेतलेली मेहनत आणि त्याच मेहनतीचं फळ आता या मैदानावरती त्यांना मिळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मसूद गजगे. दुसरा चेंडू अडवा बॅटने पुल केला. हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत चेंडू झाला धरतीला दान. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा केला जातोय तिथे प्रयत्न. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट. एका धावेचं केलंय, दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. 3 धावा धावफलकावरती. हे 2 संघ एकमेकांसमोर आपण पाहिले. 2 खेळाडू असतील मसूद गजगे आणि समीर परदेशी एकमेकांसमोर कित्येक वेळा भिडलेत. एकमेकांसमोर कित्येक वेळा आसमान दाखवले. एकमेकांसमोर कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजले. एकमेकांना कित्येक वेळा एकमेकांसमोर धूळ चारले. आणि आज पुन्हा एकदा गाठ पडली. निमित्त आहे माणगाव प्रीमियर लीग 2021. आणि या स्पर्धेमध्ये खेळाडू ग्राउंडच्या आतून जात आहेत प्लीज सहकार्य करायचं आहे. बाहेरून जायचं आहे. सामना चालू आहे.
मायबाप प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, काल सुद्धा मित्रांनो तुम्ही सामना पाहिला, थोडं सीमारेखेच्या 1 फूट 2 फूट मागे व्हा. मोठा फटका बॅटची घेतली आहे कडा आणि नक्कीच आपण पाहतोय फलंदाज बाद सुरेश सत्वे बॅक टू द पविलियन. सुरेख फटकेबाजी करत होता नक्कीच फलंदाज आपण पाहिलं तर सुरेश एक नामवंत फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये खूप छान फलंदाजी केली होती, पण आज समोर आहे मसूद गजगे आणि इथे तो यशस्वी ठरतोय कारण की आजचा दिवस त्याच्या नावावरती आहे. एक निर्णायक खेळ ठरले या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक त्याने आपल्या नावावरती केलंय. पुन्हा एकदा सज्ज होईल मसूद. स्ट्राईकला आहे समीर. अडवा बॅटने पुल केला फटका हा फसलाय. समीर परदेसी बॅक टू द पविलियन. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. तर मसूद ऑन हॅट्रिक. मसूद साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. जर हॅट्रिक घेत आहेत तर सौरवदादा विचारे, विजयदादा वाडवळ आणि संकेतदादा मुंडे यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मसूद गजगेसाठी. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय संजू. स्ट्राईकला आहे संजू. नॉन स्ट्राईकला आपण पाहणार आहोत सूरज पाशीलकर. आणि जर व्यासपीठाच्या समोर आपण पाहिलं तर हरेशजी गजबल संघ आहेत, ते वाट पाहत आहेत फायनलला कुठला संघ येईल. त्यांचा संघ पूर्णपणे प्रॅक्टिस केली जाते, गरज आहे त्याची, कारण की दोन्ही संघ मातबर आहेत. सुमन मोटार्स वर्सेस रॅपिड मोरबा. खुलटप्याचा चेंडू ब्रह्मास्त्राचा इथे उपयोग. सटीक यॉर्कर. वा बाई वा. सुरेख गोलंदाजी. गोलंदाज मसूद गजगे. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता धाव संख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर तब्बल 3 धावा. मानगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आणि या पर्व पहिलं यशस्वी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. एक यशाकडे पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न. मित्रांनो आपण इथे मैदानाच्या आजूबाजूला कुणीही धूम्रपान करायचा नाहीये. कोण जर सिगरेट ओढत असेल तर मित्रांनो आपण ती चूक करायची नाहीये. तर पुन्हा एकदा जातो मैदानाकडे जिथे आपण पाहिलं पहिल्या सांगता झाली. या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे सौरव विचारे, विजयदादा वाडवळ आणि संकेत मुंडे यांच्याकडून. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपये. षटकातील पहिले चेंडू गोलंदाज इब्राहिम रड्डम विकेट. खुलटप्याचा चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. धावीचा प्रयत्न केला होता, तो सुद्धा प्रयत्न फसला. या चेंडूवरती एकही धाव नाहीये. एक धाव आहे महत्वाची आणि ती धाव रोखली जाते. आपण जर पाहिले तर गोलंदाज इब्राहिम याच्याकडून धावा रोखल्या. आतापर्यंत यशस्वीरित्या गोलंदाजी केली आहे इब्राहिमने. पहिल्या चेंडूती एकही धाव खर्च केली नाहीये. लोवर फुल टॉस गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा काबूल. ये 6 रन. हॅलो. आपल्या MPL साठी मुळाचं योगदान दिलेले आपले आधारस्तंभ दीपक दादा जाधव यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. तर त्यांचा MPL आणि MPLच्या कमिटी मार्फत सहर्ष स्वागत. आपण पाहतोय या सूरजला माहिती आहे फलंदाजी करावी लागेल, माझ्या संघासाठी इथे झुरावं लागेल, लढावं लागेल, घाम गाळावा लागेल. पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक. टायमिंग आहे परफेक्ट. आवाज आलाय कट. या 6 धावा.
बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज सूरजच्या बॅट मधून नावाला सूरज साजेशी- पाशीलकर याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे 2 षटकारांसाठी. नावाला सौरव साजेशी विचारे, फलंदाजी. संकेत मुंडे आणि विजय आणि षटकारांची हॅट्रिक. वा भाई वा, सूरज पाशीलकर ऑन द वायर. हॅलो हॅलो, मी विनंती करतो मानगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगूशेठ जाधव यांनी दीपक शेठ जाधव यांचं सत्कार करायचा आहे. आपण वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. असंच पाठिंबा तुमचा आमच्यावर असू दे असे मी तुम्हाला विनंती करतो आणि आमचा हा सत्कार स्वीकारावा. सुरेख फलंदाजी केली जाते. सूरज पाशीलकर आपल्या संघासाठी झुरतोय, खेळतोय. तेवढी चांगली गोलंदाजी. ते पंच नाकुशात स्वार चेंडू घोषित. हिरामनजी खरकर आपल्या स्टाईल मध्ये सांगतात हा चेंडू वाईड आहे. पहा, प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा गजर होतोय. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या शिट्ट्या वाजतायत दोन्ही संघांसाठी, कारण की दोन्ही संघ आज मैदानावरती खेळतायत. बॅटची घेतली एक कडा. चेंडू पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेतून निसटलाय. चेंडू जाणार सीमा पार. धावा मिळणार आहेत 4. हॅलो, धन्यवाद डीजे. आणि या चौकारचे प्रायोजक होते राहुल स्पोर्ट्स. त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य टी शर्ट्स व ट्रॅक्स त्यांच्या शॉप मध्ये मिळतात, तर नक्की भेट द्या. तर पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाकडे. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत सूरज. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तर इथे हा चेंडू आहे निर्धाव. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 12 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. धाव संख्या धावफलकावरती आली आहे तब्बल 26 धावा. 26 ऑन द बोर्ड फॉर 2 लॉस. 2 गडी बाद. आणि आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. रॅपिडो मोरबा संघाचा जो एक प्लेयर आहे तो लाईव्ह स्कोरिंगच्या इथे नाहीये मित्रांनो. आता आपण तुम्ही सेमी फायनल खेळताय ही सांगायची गरज नाहीये. प्रत्येक षटकारासाठी नंदुराज वाडवल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा मसूद गजगे सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं साठी यॉर्कर. ब्रह्मास्त्रचा इथे उपयोग केला जातोय. परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. मांद्रुणा संघाचे एक ऑलराऊंडर प्लेयर फैसल आलेले तर त्यांचे सहर्ष स्वागत. आणि इथे हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव येते येत नाहीये या चेंडूवरती. स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 26 धावा. षटकातील पुढील चेंडू. आणि काय घडलंय, पंचांकडे मागितली मोठी अपील. अपील मध्ये आहे आत्मविश्वास कमी, थोडा उत्साह जास्त होता. अपील फेटाळून लावली आणि नक्की दशपंच आहेत ज्येष्ठ पत्रकार सलीमबाई शेख इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. आणि बॅक टू बॅक 2 6 साठी सागरदादा मोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. षटकातील आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर पुन्हा एकदा तिसरं चेंडू राईट मोर द विकेट. मोठा फटका तो आडवा बॅटने ऑन साइडला खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण. 1 धावेने आपण जर पाहिलं तर स्ट्राईक झाली आहे. पुन्हा एकदा रोटेट. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत विमाचे मालक पाशीलकर. विमाटचे मालक बाबू चाटे इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. हॅलो, सुरेख फटका बॅटने ऑन साइडला खेळला जातोय. तिथे मी विनंती करतो की मंगूशेठ जाधव यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे.
षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मसूद. आडव्या बॅटने खेळला जातोय हा फटका हा फसलाय चेंडू आहे हा सुद्धा निर्धाव. एक सुसाट चेंडू रंपाट चेंडू फेकला गेला. गोलंदाज आपण जर पाहिलं तर मसूद गजगे. धावसंख्या फलकावरती आहे 28 धावा. षटक क्रमांक प्रगती पदावरती आपण पाहणार आहोत तिसरं आणि चेंडू झाले तब्बल 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे या षटकातील. स्ट्राईकला आपण पाहिलं तर संजू. अडवा बॅटने पुल पॉवरफुल ठरतोय सक्सेसफुल. या फटक्यावरती 6 धावा. मी विनंती करतो भाई दसवते यांना की सलीमबाई शेख यांचा सत्कार करायचा आहे. तसेच मजिदबाई हजिते यांचा सुद्धा सत्कार त्यांनी करायचा आहे. आपण जर पाहिलं तर जो कोणी प्रेक्षकांमध्ये जो कोणी झेल पकडेल षटकार आल्यानंतर त्या प्रेक्षकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल स्पोर्ट्स चे मालक राहुल दादा बक्कम यांच्याकडून जो कोणी प्रेक्षक झेल पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक कॅचसाठी 100 रुपये. म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा नाराज केलं जात नाहीये. प्रेक्षकांना सुद्धा ही सुवर्ण संधी आहे. पण षटकाच्या बाहेरच तुम्ही झेल पकडायचा आहे. 18 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती आपण पाहिला तर षटक क्रमांक आता 4 प्रगती पदावरती येतोय. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहे उबेद. सांघिक 4 आणि वैयक्तिक पहिलं षटक. पंचांच्या उजव्या एसटीने आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा घेतली. चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंटच्या दिशेने तिथे फिल्डर आहे. 1 धाव मात्र घेतली जाते. 1 धावेने आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला येतोय संजू. 1 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय आपल्या संघासाठी. धाव संख्या आपण जर पाहिली तर 1 नी पुढे सरकतीये. 35 धावा ज्यांनी आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे असे अल्ताफबाई दनसे इकडे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. षटकातील आपण पाहतोय पुढचं चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं. आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं आहे. बॅट सुद्धा फिरवली पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये इथे संपर्क आणि चेंडू गेलाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा आहे निर्धाव चेंडू. एकही धाव नाहीये चेंडूवरती. धावसंख्या आहे स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे 4. षटक प्रगती पदावरती असताना 35 धावा धावफलकावरती सेमी फायनल आहे ही. सुरेख फटका परफेक्ट आहे टायमिंग. या फटक्यावरती 6 धावा. धाव संकेत आपण पाहिलं तर 6 नी वाढ झाली. धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. आपण पाहतोय डान्सिंग अंपायर हिरामण सरांसाठी मंगू जाधव, संकेत मुंडे, सौरभ विचारे आणि विजय वाडवळ यांच्याकडून येतोय 500 रुपयाचं बक्षीस. एक त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस अंपायर हिरामण सरांसाठी. आणि मोने इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. तसेच समाधान होतेकर हे सुद्धा इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. धावसंख्येत 1 नी वाढ. धावसंख्या धावफलकावरती येते 42 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. 4थं षटक प्रगती पदावरती आपण पाहतोय. गोलंदाज उबेद आहे. स्ट्राईकला फलंदाज सूरज पाशीलकर. खोलवड प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिलंच मन बनवलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हलकीशी बॅटची कडा घेतली गेली आणि तिथे घेतली आहे 1 धाव. 1 धावेने स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकला संजू. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 43 धावा.
43 on the board. Fourth over in progress. Last ball. 1 to go. Strike batsman Sanju. Non-strike batsman Suraj Pashilkar. हर्षल, प्रेक्षक पहा किती आतुरतेने आणि किती उत्साहाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उत्तुंग असा हा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. ज्या प्रेक्षकांसाठी हर्षल हा अट्टहास होता, हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय जी घेतलेली मेहनत आहे मंगू जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीम मेंबर्सनी अगदी मनपूर्वक त्यांची प्रशंसा मी करतोय. हॅलो, मी विनंती करतो निलेशजी केसरकर की यांनी चिन्मय मोने यांचं बुके देऊन सत्कार द्यायचा आहे. तसेच समाधान उतेकर यांचा सुद्धा त्यांनी सत्कार करायचा आहे. हर्षल, आपण पाहतोय प्रेक्षकांचा ओघ अजूनही सुरूच आहे. आता मात्र प्रेक्षक जर अजून आले तर ते कुठे बसणार, कुठे उभे राहणार हा प्रश्न मात्र आता मंगू जाधव यांच्या समोर आहे. कारण हा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. त्याचप्रमाणे हा सामना पाहण्यासाठी मोरबा संघाचे संघ मालक अर्थात ओनर सन्माननीय दिलदार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व अल्ताफबाई धनसे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत असेल. दिलदार आणि त्याचप्रमाणे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या समवेत व्यासपीठावरती विराजमान आहेत. परंतु प्रेक्षकांच्यासाठी मी नक्कीच सांगू इच्छितोय, प्रेक्षक हो, हॅलो, स्पर्धा अंपायर्स जरा फास्ट खेळवायचंय. तुम्ही त्यांना वॉरंटी तुम्ही सांगा डायरेक्ट, तुम्ही देऊ शकता पेनल्टी. पाहिलं आपण तर ही मानगाव प्रीमियर लीग हे जे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नामागे एक पाठिंबा ज्यांचा एक खंबीर नेतृत्व आपण पाहिलं तर कार्य अध्यक्ष आहेत आप्पा ढवळे यांच्या माध्यमातून हा आणि संस्थापक आपण जर पाहिलं तर राजीवजी साबळे हे दोन खंबीर नेतृत्व आणि या दोन एक महाव्यक्तींचा एक हात पाठीवरती आहे आणि त्यांच्याच हाताला धरून म्हणूया आपण ही स्पर्धा आज विजयाकडे वाटचाल करते. हा चेंडू आहे स्क्वेअर, ही आहे एक अवंतर धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. संघाचं अर्धशतक मात्र इथे कंप्लीट केलं जात आहे. 24 चेंडू झालेत. 24 चेंडू मध्ये आपण जर पाहिली हर्षल, आपण पाहतोय प्रेक्षकांचा जल्लोष सुरू आहे. टाळ्यांचा कडकडाट डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, त्याचप्रमाणे माझ्या समोर प्रेक्षकांचा इथे जबरदस्त प्रतिसाद मिळतोय आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे या प्रेक्षकांचा सुद्धा हात आहे. अगदी आनंदानं आणि त्याचप्रमाणे संयमानं ही स्पर्धा पाहत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मैदानावरती आपण पाहतोय थोडा वेळ खेळ थांबलेला आहे. गोलंदाजाला काहीशी दुखापत इथे लागलेली किंवा झालेली दिसते. परंतु प्रेक्षक पहा, अजूनही जर आपण गेटवरती लक्ष लावलं तर लक्षात येईल की अजूनही प्रेक्षक इथे येत आहेत, सामन्यांचा आनंद उठवत आहेत. आणि हे सर्व जे काही केलं होतं ना हर्षल, हे प्रेक्षकांसाठीच केलं होतं. या माणगाव तालुक्यामधील जी गावं आहेत त्या सर्व गावांना आणि गावातील प्रेक्षकांना क्रिकेटचा मनमुरादपणे आनंद घ्यायला मिळावा. त्याचप्रमाणे प्रत्येक गावातील खेळाडूंना, जे होतकरू खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांना खेळण्यासाठी इथे सुवर्ण संधी मिळावी आणि त्यांचा खेळ बहरावा. आणि आपण ज्या वेळेस जर खेळाडू खेळत नसेल, म्हणजे जर जास्त लागला असेल तर दुसरा खेळाडू खेळवून आपण सामना चालू करा प्लीज, विनंती असेल. कारण की ही सेमीफायनल आहे आणि आपल्याला फायनल खेळवायची आहे. 15 आयकॉन प्लेयर आहेत तुमच्याकडे. जर तो खेळाडू खेळू शकणार नसेल तर नवीन खेळाडू आपण मैदानामध्ये उतरवायचा आहे. इथे
आमचे अंपायर आहेत हिरामन सर, त्यांनी टाइम लावलेला आहे. जर आता तुम्ही वेळ खर्च केला तर 2 रनची पेनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. कारण की आपण पाहिलं तर खूप वेळ खर्च झालाय आणि ही सेमीफायनल आहे, तर आपल्याला फायनल खेळवायची आहे. आणि आज आपण पाहिलं तर मैदानावरती जी घेतलेली मेहनत आहे यासिन सर, प्रत्येक खेळाडूला दुखापत झाली, पाण्याची व्यवस्था, चेंडू जे जात आहेत त्याच्या मागे जर आपण पाहिलं जी धावपळ आहे, जे पडद्याच्या मागे म्हणजे जे पॅव्हिलियनच्या मागे धावत आहेत ते खरे हिरो जर आपण पाहिले तर राहुल दादा बक्कम असतील, त्याच्यानंतर भावेश सर सॉरी महेश पवार आणि नक्कीच त्यांच्या समवेत मुकुलजी मेहता, परत दिनेश कार्तिक सॉरी केदार जाधव, असे जे सर्व जे टीम मेंबर आहेत, त्यांची एक टीम ज्यांनी ही मानगाव प्रीमियर लीग भरवली आहे आणि तीच आज यशाकडे वाटचाल करते आहे. रोहित दादा रातवडकर असतील, त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर सागर पाशीलकर सुद्धा आहे. तर विनंती आहे मैदानाच्या बाहेरून कुठल्याही प्रेक्षकांनी मैदानामध्ये आवाज द्यायचा नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू, हा मोठा फटका आलाय, पण या फटक्यावरती धावा किती येणार आहेत, तर इथे झालाय फलंदाज बाद, एक धडाकेबाज फलंदाज सूरज. इथे मात्र आपण पाहतो एक धडाकेबाज फलंदाज सूरज पाशीलकरच्या खेळीचा अंत झालाय. सूरजच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का आपण पाहतोय या सुमन मोटार्सच्या संघाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, नवीन फलंदाज येतोय खालिद. स्ट्राईकला आहे संजू, नॉन स्ट्राईकला असणार आहे खालिद आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार आहोत गोलंदाज इम्रान. आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न होता नक्कीच आणि धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतीये ही एक धाव. डान्सिंग अंपायर हिरामन सर खरकर यांच्या माध्यमातून त्यांच्या स्टाईल मध्ये आपल्याला ही लेग बाईटची धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेन धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या धावफलकावरती येते 51. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 5वं प्रगतीपथावरती आहे. सुरेख फटका, मोठा फटका तर आलाय, पण या फटक्यावरती धावा किती येतील, तर नक्कीच नो डाऊट 6 धावा. धावसंख्येत 6 निवाड, धावसंख्या धावफलकावरती, धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. हा चेंडू आपण जर पाहिला तर निर्धाव चेंडू. पण जर निर्णय शेवटचा चेंडू आणि इथे फलंदाज बाद होतोय या शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा आणि धावसंख्या झाली आहे 57 आणि रॅपिडो इव्हेंट संघाला 2 रनची पॅनल्टी दिली गेली आहे. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर या धावा झाल्यात 59 धावा. कारण की तुम्हाला वारंवार पुकार करत होतो 12वा खेळाडू इथे पाहिजे आणि 12वा खेळाडू इथे नव्हता, त्याच्यामुळे 2 रनची पॅनल्टी इथे दिली गेली आहे ती रॅपिडो इव्हेंट संघाला. आणि याचा दणका या पुढील 30 चेंडूमध्ये नक्कीच तुम्हाला समजेल, कारण की एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची, किती मोलाची मोजली जाते ते येणारा वेळ तुम्हाला नक्कीच सांगून जाईल. हॅलो, गणेश स्पोर्ट्स माणगाव या संघाच्या कर्णधारांनी इकडे माईक पाशी संपर्क साधायचा आहे आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन. 30 चेंडू आणि 60 धावांची गरज असणार आहे. 30 चेंडू आणि 60 धावांची गरज
आणि या 30 चेंडूमध्ये 60 धाबा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय माझी साधी समालोचक एक अलिबागचा बुलंद आवाज यासीन सरांकडे. हॅलो, चला लवकरात लवकर आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती आपण पाठवायचे आहेत आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आलेले तमाम मायबाप प्रेक्षक, आमचे लाडके प्रेक्षक, ज्या प्रेक्षकांसाठीच ही भव्य दिव्य स्वप्नवत स्पर्धा आपण इथे आयोजित करण्याचं मानस आणि त्याचप्रमाणे आयोजित करण्याचं धाडस केलं, त्यासाठी मिळालेला हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण या प्रेक्षकांमुळेच या मैदानावरती आपण पाहतोय एक वेगळीच झळाळी आणि वेगळाच उत्साह निर्माण झालेला आहे. चहू बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, समोरच्या बाजूला आपण पाहतोय प्रेक्षक जागा शोधतायत की कुठे बसावं, कुठे उभं राहावं. माणगाव गावातील जे छोटी छोटी गावं आहेत माणगाव तालुक्यामध्ये, त्या प्रत्येक गावांमधून इथे प्रेक्षक आलेले आहेत. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. यानंतर आणखी एक सामना अर्थात फायनलचा सामना रंगणार आहे. परंतु चालू असलेला सामना कोण जिंकणार हे गुलदस्त्यात जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता. आणि मी यासीन मर्चंट पुन्हा एकदा या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. चलिए दोस्तों, मैच फिर से एक बार शुरू होता हुआ. सलामी बल्लेबाज नादिश और मसूद गजगे. पहली गेंद थोड़ी सी शॉट ऑफ लेंथ थी, नादिश ने उसे सीधे लॉन्ग ऑफ की दिशा में खेला था. बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे नजर आई. हर ओवर में 12 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. लॉन्ग ऑफ की दिशा में खालिद मौजूद थे. अच्छी फील्डिंग और इसी वजह से बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी. इस 1 रन के साथ नादिश ने अपना खाता खोला और अपनी टीम का भी खाता खोला. पहली मर्तबा मसूद गजगे कैप्टन. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद और उस गेंद को मात्र दिशा भर दी. गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए. क्या कमाल का स्ट्रोक था. बहुत ही बढ़िया ये बल्लेबाज, शानदार ऑलराउंडर. हालांकि थोड़े से चोटिल है, उसके बावजूद भी देखिए उनका जज्बा, उनका लगाव, उनकी लगन बिल्कुल यहाँ पे कम नहीं हो रही है. अपनी टीम को जिताना है, अपनी टीम को फाइनल तक पहुंचाना है. इसके पहले भी उन्होंने अफलातुन बल्लेबाजी का प्रदर्शन किया था, वही मसूद. जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने की कोशिश. फिर से एक बार शायद यहाँ पे बल्लेबाज फिर से एक बार चोटिल हो चुके हैं. अंपायर जी का इशारा आता हुआ नेक्स्ट बैट्समैन यहाँ पे आना जरूरी है, क्योंकि हम देख सकते हैं बल्लेबाज बहुत ही ज्यादा चोटिल हो चुके हैं. बार बार उनके पैर में शायद मोच आ रही है. जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 60 रनों की जरूरत. ये मैच को जीतना है. हालांकि कहा जाता है कि जख्मी शेर बहुत ही घायल शेर बहुत ही डेंजरस साबित होता है. मसूद गजगे स्ट्राइक एंड पर फिर से एक बार. जी हाँ, इस मरतबा बैक टू द बॉलर खेला. फॉलो थ्रो में बहुत ही अच्छी फील्डिंग, शानदार फील्डिंग का प्रदर्शन गेंदबाज सूरज द्वारा देखने को मिला. सूरज की 4 गेंदें हो चुकी है. 4 गेंदों में 5 रन खर्च किए हैं. मसूद खेल रहे हैं. 3 गेंदों का सामना किया उन्होंने.
4 रन बनाकर हर ओवर में 12 के औसत से रन बनाने की जरूरत। मैच बहुत ही रोमांचकारी होता हुआ। जी हाँ, इस मरतबा बैकफुट पर जाकर डीप मिड विकेट के ऊपर से खेलने की कोशिश कामयाब होती हुई। गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। गणेश स्पोर्ट्स संघ मालक, आपल्याला मी विनंती करतोय, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। फिर से एक बार मसूद के बल्ले से और एक बढ़िया स्ट्रोक। गेंद सीमा रेखा के बाहर, इस मरतबा 4 रनों के लिए। हरीश शेठ गजमल आणि संघनायक, मी विनंती करतोय आपणास की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे या। क्रिकेट बहुत ही आसान नजर आता है मैदान के बाहर बैठने के बाद, मगर दोस्तों क्रिकेट खेलना आसान नहीं है। जिस तरीके से जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। ये मैच जीतने के लिए जद्दोजहद जारी है, मशक्कत जारी है। यहाँ पे लगन हमें नजर आ रही है मसूद गजगे और उनके साथी बल्लेबाज नादिश में। उसी के साथ गेंदबाज देखिए नया आए हैं सुशील दाखवल। पहले ओवर में 15 रन खर्च किए थे गेंदबाज सूरज ने। थोड़ा सा महंगा ओवर, हालांकि 12 के औसत से रन बनाने की जरूरत। 2 कदम आगे की तरफ चलते हुए बल्लेबाजी करने वाली टीम रॅपिडो इव्हेंट्स मोरबा, सागर यांचं इथे आगमन झालेलं आहे। जी हाँ, इस मरतबा देखा ना ताव मसूद साठी एक पारितोषिक आलेलं आहे। बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले। विजय वाडवळ, सौरव कदम आणि संकेत मुंडे याच्याकडनं 1000 रुपये। नादिश के बल्ले से निकलता हुआ ये करारा, बहुत ही क्लासिक स्ट्रोक, बहुत ही डिसिप्लिन के साथ, बहुत ही शानदार तरीके से यहाँ पे बल्लेबाजी करते हुए नादिश। 1-1 रन, 2-2 रन बनाना, उसी के साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक आना जरूरी है। देखिए इस मरतबा कारपेट के सहारे खेल दिया, मगर खराब फील्डिंग और उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। क्या कमाल के स्ट्रोक यहां पे खेल रहे हैं नादिश। और इस मरतबा नादिश ने फिर से एक बार उसी रीजन में खेल दिया, हवाई सफर कराया गेंद को। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। यहाँ पे उनका जज्बा नजर आता हुआ, जुनून नजर आता हुआ, उनकी लगन नजर आती हुई। इस मरतबा फिर से एक बार ऑन द राइज खेला था, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी। मिड ऑन की दिशा में गेंद जब तक फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है। मसूद गजगे 32 रन। बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सौरव विचारे, संकेत मुंडे आणि विजय वाडवळ यांच्याकडून। 32 रन ऑन स्कोर बोर्ड। दूसरा ओवर प्रगति पर। पहले ओवर में 15 रन खर्च किए थे। ये ओवर भी थोड़ा सा महंगा, मगर इस मरतबा फिर से एक बार गेंद फलक में, जान हलक में थी मसूद की। जैसे वैसे लंगड़ाते हुए मसूद ने 1 रन तो मुकम्मल कर लिया,
मगर वो रण छोड़ने को तैयार नहीं है। तैतीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। इस ओवर में 2 छक्के और 1 चौका हमें देखने को मिला। नादिश 2 छक्के और 1 चौके की सहायता से खेल रहे हैं 18 रन बनाकर, जबकि मसूद गजगे 1 छक्का और 1 चौके के साथ खेल रहे हैं 11 रन बनाकर। सुशील फिर से एक बार स्लोवर वन गेंद थी, उसे पर रख लिया था, पढ़ लिया था, फिर से एक बार और जड़ दिया। गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। सुमन मोटर्स यहां पे अड़चन में नजर आती हुई, क्योंकि पहले ओवर में 15 रन, दूसरे ओवर में 24 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 39 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 39 रन ऑन स्कोरबोर्ड। अब 3 ओवर बचे हैं और बचे हुए 3 ओवर में मात्र 21 रन बनाने हैं 7 रनों की औसत से। और फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, मगर क्या ये गेंद सीमा रेखा पार करेगी? जी हां, फिर से एक बार मसूद के बल्ले से एक लंबा हिट, 6 रन। धन्यवाद डीजे। शायद मसूद को बचपन में उनके टीचर ने 1 2 3 सिखाया नहीं, सिर्फ 4 या 6 का आंकड़ा ही सिखाया है। बस वो चौके और छक्के से बात कर रहे हैं। नादिश भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए मसूद के बल्ले से 2 छक्के। और देखिए फिर से एक बार यहां पे नादिश के पैरों में भी मोच आई है। और इसी वजह से अपने आप को मेंटेन करना, प्रैक्टिस में रहना, वर्जिश करना कितना महत्वपूर्ण होता है, ये हमें नजर आता हुआ, क्योंकि बार बार यहाँ पे बल्लेबाज चोटिल हो रहे हैं। जी हाँ, इस मरतबा गली की दिशा में खेला उसे, गेंद फिर से एक बार स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। हेलो, धन्यवाद डीजे। 49 रन स्कोरबोर्ड पर हो चुके हैं। ते आहे की व्यासपीठावर येऊन विद्यमान व्हायचं आहे सागरदादा खानविलकर, तसेच यासीन भाई परदेशी यांचा स्वागत नंदुराज पाडबळ करतील। या 49 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। सागरदादा खानविलकर यांचा स्वागत केसरकर म्हणजे केसरकर करतील। मसूद गजगे खेल रहे हैं 2 चौके और 2 छक्कों की सहायता से 21 रन बनाकर स्ट्राइक एंड पर। बहुत ही बढ़िया पारी, शानदार यहाँ पे नींव, एक बुनियाद खड़ी की है। फिर से एक बार कट कर दिया है गेंद को, गेंद थर्डमैन सीमा रेखा के बाहर, इस मरतबा 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। सूरज षटकाराच्या बाहेर जायचंय, रॅपिडो कोणी आतमध्ये यायचं ना जल्लोष करत, खास करून निसार भैया। ओहो, हम मानो यहाँ पे हाइलाइट्स देख रहे हैं। बस चौके और छक्कों की बारिश हो रही है, बरसात हो रही है, बौछार हो रही है। सिंगल और डबल शायद बल्लेबाज भी भूल चुके हैं, चौके और छक्कों से ही ये रन पूरे करने हैं, ये दोनों ने भी बल्लेबाजों ने शायद सोच लिया है। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 15 रन खर्च किए थे सूरज ने, दूसरे ओवर में सुशील काफी महंगे साबित हुए, उन्होंने 24 रन खर्च किए। सूरज ने इस ओवर में 18 रन खर्च किए। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 57 रन। जीतने के लिए अब मात्र 3 रनों की जरूरत। बचे हुए 12 गेंदों में नए गेंदबाज चौथा ओवर लेके आए हैं।
पटकी हुई गेंद और जोरदार प्रहार, गेंद फिर से एक बार 6 रनों के लिए। चला रॅपिडो मसूद गजगे, आपल्याला विनंती असेल नाणेफेकी फायनलचा सामना